नमस्कार मैत्रिणींनो, डायरेक्ट धमाका रायरी कलेक्शनमधून तुमचं आहे स्वागत. आणि आज मला जरा थोडा हटके व्हिडिओ काढावा वाटला. तुम्हाला सांगते, आता ट्रेंडिंगच्या साड्या आहेत, ट्रेंडिंग चालू आहे बघा. आता ही पण साडी मी घेतलेली नाही. साडी खूप सुंदर आहे. साडीला काही फुले आहेत मस्त, येल्लो कलर, पिवळा कलर, गुलाबी कलर, ग्रीन कलर, भरपूर असे वेगवेगळ्या कलरवर साडी. म्हणजे ज्याची साडीचा तर एकच सेम टू सेम कलर आहे, पण मधला फुलांचा कलर बघू शकता. आता एकाच साडीवर पिवळा कलर आहे सूर्यासारखा, इकडं गुलाबी पण आहे बघा, गुलाबी कलर पण आहे. पण इकडं बघा, आता शिवणारे टेलरनीचे किती हाल आहेत हे बघू शकता तुम्ही. हे मिरर जे लावलेत ना, हे पूर्ण आरशे हे ट्रेंडिंग साड्या काढतात, पण टेलरचा थोडा पण विचार करत नाही. आता हे आरशात काय मेकअप वगैरे आहे का? आता मेकअप टेलर मैत्रिणींनी काय करायचं, बिना मेकअपचंच बसायचं, मशीनवर घ्यायचं साड्या की बसायचं, त्याच्यात असा मेकअप बघून करायचा. आपण त्यासाठीच दिलेले असते ना आरशे. अहो, शिवायला किती परेशानी होती आहे माहिती आहे का? हे जर शिवायला पिको फॉल करायचं म्हणलं ना, सुईखाली हे आरशे येतात ते, आणि कसं धडाधड आमच्या सुया मोडून जातात मशीनच्या. ट्रेंडिंग साड्या काढायला काय प्रॉब्लेम नाही, कुठं पण आरशेत लावून द्यायचे. बरं आहे आपलं. मला तर वाटतं मैत्रिणींना, आपण बिना मेकअपचं बसलोत ना मशीनवर, अशा मशीनवरच आपलं साड्याला पिको फॉल करताच टिकली पावडर घेऊन बसत जावं, आणि ह्याच्यात असं बघून ना काम करत करत टिकली लावून घ्यायची, पावडर लावून घ्यायची, कंगवा पण मारून घ्यायचा, विचरून घ्यायचं, आणि नंतर बसायचं. म्हणजे कारण त्यासाठीच दिलेलं असतं एवढे भरपूर आरशे. तर काय परेशानीच आहे का नाही? आपली शिवणाऱ्याची परेशानी, ट्रेंडिंग साड्या काढणाऱ्याचं काय नाही. देतात धडाधड आरशे कुठं पण लावून, पण विचार करत नाही की पुढं बाबा टेलर लोकांना पण परेशानी नाही झाली पाहिजे. थोडा तरी ह्याच्यात एक अर्धा इंच तरी गॅप ठेवायचा ना, की कारण मशीनमध्ये सुईच्या खाली हे आरशे नाही आले पाहिजे. एखादा आरसा निघलं की मग गिऱ्हाईकाने काय म्हणायचं, कस्टमरने, अहो ताई आमची इथं आरशे होते साडीला, इथलं कसं काय पडला? मग आम्ही काय काढून ठेवला का घरात मेकअप करायला? काहीतरी गमतीच्या साड्या असतात, पण अशी साडी आल्यावर होती का नाही परेशानी, नक्की कमेंट करून सांगायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. असे करामती साड्या येतात, एक ट्रेंडिंग नवीन साड्या येतात. साड्या खूप सुंदर असतात, पण टेलर लोकांच्या हर साडीत काही ना काही प्रॉब्लेम असतो. पहिले गोल्डन कलरमध्ये साडी निघाली होती, त्याला अशी फुल पट्टी लावून दिली होती, डायरेक्ट अशी चिटकून. आपले पहिले जुन्या पद्धतीचे असे गळ्यात मणी वगैरे काय असायचे काचेचे, त्या टाईपचे मणी होते, पूर्ण अशी पट्टी त्याला पॅक करून दिलेली. ते मग बसायचं टेलरने आपला हे करत, दोन्ही साईडने फॉल बसवला ना, बसायचं गोदडी शिवल्यासारखं. इकडच्या साईडने बी सुईने हे करायचं, टाका घालायचं, आणि वरच्या साईडने पण फॉल झाला लावून की तिकडं पण तेच करत बसायचं. ट्रेंडिंग साड्या काढल्या ना कधी असे, आत्ता तर ट्रेंडिंग साड्याला कुठं काचाचे मणी, कुठं आरशे, कुठं काय 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 यायला लागलं. आता मी तर म्हणते ह्याच्या पुढं काय घुंगराची साडी येते का काय माहिती, लेस अशी घुंगराचीच येणार आहे असंच वाटतंय मला बहुतेक. म्हणून सावध राहा मैत्रिणींनो, कारण अशा साड्या भरपूर अशा डेंजर आल्या ना आपले हाल होतात. कारण आपल्याला कस्टमरचं आणि 5-10-20 रुपये वाढून कोणी देत नाही. आता अशी साडी ना, असं स्वतःहून कोणी म्हणणार नाही की ताई ह्याला परेशानी झाली असेल मग किंवा 70 फॉल लागेल तर तुम्ही 80 घ्या, 100 घ्या, असं कुणीही म्हणत नाही. मग आपल्या सुयात तुटू, नाहीतर आपले हे आरशे फुटून आपल्या थोबडावं लागू, काही घेणं देणं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. बाय.